नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सध्याच्या कलियुगामध्ये अ, असं जाणवतं की लोकांकडे खूप साऱ्या गोष्टी असून सुद्धा लोक दुःखी आहेत. कारण की त्याचं कारणच एक आहे की आपण स्वतःला दुसऱ्यासोबत कंपेअर करतो. सतत कॉम्पिटिशन, अ, सतत कॉम्पिटिशन आणि त्यामुळे काय होतं की आपण नेहमी दुःखी असतो. जसं की 10 गोष्टी आपल्याकडे आहेत आणि आपल्याला आनंदी राहण्यासाठी 12 गोष्टी हव्यात किंवा 15 गोष्टी हव्यात आणि त्या 2 गोष्टी किंवा 5 गोष्टी आपल्याकडे नसल्यामुळे आपण नेहमी दुःखी असतो. पण 10 गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यावर आपला कधीच फोकस नसतं. कधीच आपलं त्याच्यावर लक्ष जात नाही आणि त्या मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न केलेले असतात किंवा जी मेहनत केलेली असते मागच्या 5 वर्षात, 10 वर्षात, त्या सगळ्या वाया जातात आणि त्याचे आपण आभार पण व्यक्त करत नाही. आणि ह्याचा परिणाम असा होतो की आपण अ, दुःखी, कष्टी होतो. दुःखात राहतो. सतत दुसऱ्याला दोष देत राहतो आणि कंपॅरिझन ही अशी गोष्ट आहे, की काय होतं, की आपण आपल्यापेक्षा जास्त कोण पुढे आहे त्याच्यासोबत आपण नेहमी कंपेअर करत राहतो आणि त्यामुळे काय होतं आपल्याला असंच जाणवतं, की आपण अ, कुठेतरी मागे राहिलो आहोत किंवा सोशल मीडियामुळे किंवा Instagramमुळे सतत आपल्याला अशा चांगल्या-चांगल्या रील्स येतात. मग आपल्याला असं वाटतं, की ही गोष्ट आपल्याकडे का नाही? किंवा आपण ही गोष्ट कधी करणार? तर त्याच दुःखामध्ये आपण सतत जगत असतो. आणि मग काय होतं, की खरं सुख आपण विसरून जातो. खरं सुख म्हणजे काय, की मित्रांनो, खरा आनंद काय, की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्याचा आपण आनंद व्यक्त करतो का? किंवा आपण त्याचा आभार व्यक्त करतो का? आपण धन्यवाद बोलतो का? आपण ग्रॅटिट्यूड बोलतो का? तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण की जर तुम्ही तुमचं लहानपण आठवाल, तर तुम्ही बघा कधी म्हणजे तुम्ही जर वयाच्या 18 वर्ष, 20 वर्ष जर तुम्ही शाळा केली, कॉलेज केलं, ग्रॅज्युएशन केलं, तेव्हा तुमच्याकडे कधीच पैसे नव्हते. पण तुम्ही आनंदी होता, तुम्ही सुखी होता. तुम्ही खूप एन्जॉय करायचा आणि आता जर तुम्ही मागे वळून पाहाल तर तुम्हाला आठवेल की माझं बालपण किती छान होतं. अं, त्या बालपणात मी कधीच पैशाचा अट्टहास नाही केला. जेव्हा गरज असेल तेव्हा मला त्या गोष्टी भेटत गेल्या. कारण की ज्या ज्या विश्वाने तुम्हाला निर्माण केलंय, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलंय, त्याने सगळी जबाबदारी घेतलेली आहे, त्याने सगळी काळजी घेतलेली आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास हवा. कारण की जर तुमचे पहिले 15-20 वर्ष आनंदात गेले, तर पुढचे 40 वर्ष, 60 वर्ष पण आनंदातच जातील. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास हवा आणि फक्त तुमचे कर्म करत राहा. तुम्हाला स्वतःला कधीच कोणाशी कंपेअर करायची गरज नाही. फक्त स्वतःला स्वतःशी कंपेअर करा. जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचंय, पुढे जायचंय, काहीतरी मिळवायचं, तर स्वतःला स्वतःशी कंपेअर करा. स्वतःचं नवीन व्हर्जन डेली अपग्रेड करा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. अ, स्वतःला अ, पुस्तकांशी मैत्री करा. चांगली संगत करा आणि बघा आयुष्य खूप छान आहे. खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि तुम्हाला 360 डिग्रीमध्ये तुमचं आयुष्य बदलताना दिसेल. कारण की फीलिंग इज द सिक्रेट. म्हणजे ज्या तुमच्या भावना असतात, त्याच भावना निसर्गाला आवडतात. जसं मी नेहमी बोलतो, की तुम्ही जे पण निसर्गाला देतात ते तुम्हाला 100 पटीने भेटतात. निसर्गाचा नियमच येतो. जसं की जर तुम्ही जमिनीमध्ये सफरचंदाचं झाड लावलं, तर तुम्हाला सफरचंदच भेटणार आहे मित्रांनो. तुम्हाला थोडी त्याला सीताफळ येणार आहे किंवा त्याला पाइनएपल येणार आहे. सफरचंदच भेटणार आहे मित्रांनो. तर तसंच आपल्या विचारांचं पण असतं. तुमच्या ज्या भावना असतात, ती भावनांची भाषा निसर्गाला समजते, त्या युनिव्हर्सला समजते, त्या देवाला समजते आणि जसं निसर्गाचा नियम आहे, की ते तथास्तुच बोलत असतं. वास्तूही जसा बोलतो, पण वास्तूही तथास्तुच बोलतो. युनिव्हर्स हा नेहमी तथास्तुच बोलत असतो आणि त्या भावनांनुसार तुम्हाला त्या गोष्टी भेटत राहतात. तर मग तुम्हाला काय हवं आहे? दुःख हवं आहे का सुख हवं आहे? तर तुम्ही त्या फिलिंगमध्ये स्वतःला इमॅजिन करा. डिल्युजनमध्ये राहा. डिल्युजन म्हणजे काय, की तुम्ही ॲक्टिंग करा ना, ॲक्टर बना. नकळत तुम्ही तुमच्या बॉडीला सवय लावली आहे, मनाला सवय लावली आहे, की मला दुःखी असल्याची भावना, सतत चिंतेमध्ये असण्याची भावना. तर त्या भावनेमध्ये ते तुम्ही जगाल तर निसर्गाला त्या फिलिंग समजतात. तुमच्या भावना समजतात आणि ते कनेक्शन खूप स्ट्राँग आहे. आणि ते तुम्हाला जेव्हा कळेल तुम्हाला असं असं वाटेल, की यार मी काय चूक करत होतो. तर नेहमी स्वतःला आनंदी ठेवा, हॅपी राहा आणि चांगले विचार जसं मी बोललो अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड, फक्त ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, थँक यू, थँक यू, थँक यू. ह्या गोष्टी चालतात. वॉकिंग, टॉकिंग अफर्मेशन करा. धन्यवाद बोला आणि जर निगेटिव्ह विचार येत असेल तर कॅन्सल बोला. कट म्हणजे खूप सारे छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत ज्या आपण वापरू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो आणि
मार्गदर्शन करू शकतो. पण हां, या छोट्या-छोट्या गोष्टी करा. मार्गदर्शन ची वाट बघू नका. ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करा. कारण की आनंदी राहणेच हा सर्वात सिंपल ट्रॅक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अ, खूप साऱ्या गोष्टी फटाफट आयुष्यामध्ये मिळवू शकता. तर नक्की करा आणि बघा आयुष्य कसं बदलतं. श्री स्वामी समर्थ.